संक्रांतीच्या दिवशी राशीप्रमाणे अन्न भोजन आणि मंत्र जप करावा का? मंडळी नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी संक्रांत विशेष या विशेष व्हिडिओ मालिकेतील चौथ्या भागात आपलं स्वागत करते. मंडळी, तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा संवाद आपण प्रत्येक संक्रांतीला मुद्दाम बोलतो. पण संक्रांती म्हणजे खरंच फक्त तिळगुळ, हळदी कुंकू आणि गोडधोड जेवणापुरताच मर्यादित सण आहे का? हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संक्रांतीचं जसं शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व आहे, अगदी तेवढंच महत्त्व संक्रांतीच्या पारंपरिक स्वयंपाक आणि राशीप्रमाणे संक्रांतीचं अन्नभोजन बनवणं, मंत्राचा जप करणं काही उपाय आहेत. मकर संक्रांतीनंतर सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. दिवस मोठे होतात, थंडी कमी होते, निसर्ग पुन्हा नव्याने बहरायला लागतो. म्हणून संक्रांती हा देह, मन आणि ऊर्जा शुद्ध करण्याचा दिवस आहे. मुळात शास्त्रानुसार संक्रांती हा सूर्यतत्व जागृत करणारा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशीचा स्वयंपाक उष्ण, पोषक, संतुलित असावा. त्यासाठी स्वयंपाकातील पारंपरिक घटक जसं तीळ, गूळ, चना डाळ, तांदूळ, दूध, तूप आणि भाजीपाला प्रकारात वांग, गाजर, दोडकं यांचा समावेश असतो. याच पदार्थापासून तिळगुळ, पुरणपोळी, गुळपोळी, भाजी भाकरी, वरण भात, खिचडी, दूध असा नियमित स्वयंपाक केला जातो. मात्र शास्त्रानुसार प्रत्येक राशीप्रमाणे देखील अन्न प्रकारातून भोजन तयार केलं जातं. प्रत्येक राशीचं अग्नी, पृथ्वी, वायू, जल, आकाश यापैकी एक तत्व असतं. त्यामुळे संक्रांतीचा मुख्य स्वयंपाक करण्यासाठी सारखा असला तरी राशीप्रमाणे घटक वाढवले जातात किंवा कमी केले जातात. असे केल्याने सूर्यतत्व संतुलित राहतं. अग्नितत्वाच्या मेष, सिंह, धनु या 3 राशी आहेत. या राशींच्या लोकांचा स्वभाव उत्साही, झटपट कामं करण्याचा. संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांच्या भोजनात तिखटपणा थोडा वाढवावा. आहारात आलं, मिरचीचा वापर करा. गरम पदार्थाचं सेवन अधिक प्रमाणात करा. तिळगुळात थोडी सुंठ घाला. मसालेदार भाजी खा. आहारात तूप जास्तच ठेवा. पृथ्वी तत्वाचा विचार केला तर वृषभ, कन्या आणि मकर या 3 राशी आहेत. यांचा स्वभाव स्थिर आणि संयमी असतो. आहार साधा आणि सात्विक असतो. जेवणात धान्य आणि डाळीच्या पदार्थाचा बहर करा. जसं पुरणपोळी, गुळपोळी, वरण भात, तूप कमी घातलेलं तिळगुळ लाडूचं सेवन करा. वायू तत्वाच्या मिथुन, तुला आणि कुंभ या राशींचा स्वभाव चंचल पण विचारशील असतो. या राशींच्या लोकांचा आहार हलका, पचायला सोपा असा असावा. यांच्या आहारात कमी तेल, कमी गूळ घातलेले पदार्थ असावे. आहारात तिळगुळाची चिक्की, भाजी, चपाती, ताक आणि सूप हे पदार्थ संक्रांतीच्या दिवशी अवश्य असावे. जलतत्वाच्या कर्क, वृश्चिक आणि मीन या 3 राशी आहेत. या राशींच्या व्यक्तींचा स्वभाव भावनिक, संवेदनशील असतो. यांच्या भोजनात संक्रांतीला मऊ, उबदार आणि ओलसर पदार्थ असावे. जसं तिळगुळाचा पदार्थ, भाजी, भात, दूध किंवा साजूक तूप. संक्रांतीला जसं राशीप्रमाणे भोजन महत्त्वाचं आहे, तसंच मंत्र जप करणं देखील आवश्यक आहे. कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणता मंत्र किती वेळा करावा याबाबत आपण माहिती देणार आहोत. त्याआधी एक सूचना, संक्रांतीत करावयाची सुगड पूजा या विषयाचा व्हिडिओ चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे. या पूजेची योग्य पद्धत, शास्त्रीय अर्थ आणि त्यामागचं कारण समजून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा. संक्रांतीच्या दिवशी सकाळी घरातील प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करावं. आपल्या राशीचा मंत्र 21 किंवा 108 वेळा म्हणावा. मेष राशीच्या लोकांनी ओम सूर्याय तेजसे नमः हा मंत्र म्हणावा. मंत्र म्हटल्यानंतर ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवतो. वृषभ राशीच्या लोकांनी ओम श्री सूर्याय नमः हा मंत्र बोलावा. स्थैर्य आणि धनसुख प्राप्त होईल. मिथुन राशीच्या लोकांनी ओम बुद्धी प्रकाशाय सूर्याय नमः या मंत्राने विचारांमध्ये स्पष्टता येईल. कर्क राशीच्या लोकांनी ओम सोम सहाय सूर्याय नमः मनशांती लाभेल. सिंह राशीच्या लोकांनी ओम आदित्याय महातेजसे नमः नेतृत्व शक्तीचा लाभ होईल. कन्या राशीच्या लोकांनी ओम आरोग्यदाय सूर्याय नमः
आरोग्यात सुधारणा होईल. तुला राशीच्या लोकांनी ओम संतुलनदाय सूर्याय नमहा नातेसंबंध सुधारणा घडून येईल. वृश्चिक जातकांनी ओम शक्तिदाय सूर्याय नमहा सामर्थ्यवान व्हाल. धनुराशीच्या लोकांनी ओम ज्ञानदाय सूर्याय नमहा भाग्यवृद्धी होईल. मकर जातकांनी ओम स्थैर्यदाय सूर्याय नमहा कर्मसिद्धी होते. कुंभ राशीच्या लोकांनी ओम लोककल्याणाय सूर्याय नमहा नवकल्पना साकार होतील. मीन राशीच्या लोकांनी ओम करुणादाय सूर्याय नमहा आध्यात्मिक शांती लाभेल. थोडक्यात संक्रांतीचा स्वयंपाक राशीप्रमाणे केला तर सूर्य तुमच्यावर अधिक कृपादृष्टी ठेवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.